कल्याण पश्चिमेतील आमदार विश्वनाथ भोईर यांच्या 19 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन। नागरिकांना उपलब्ध होणार मूलभूत आणि पायाभूत सुविधा। कल्याण पश्चिमचे विधानसभेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने तब्बल 19 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज दिनांक 10 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास करण्यात आले। विशेष म्हणजे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक विभागामध्ये कोणत्या न कोणत्या विकास कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे। ज्येष्ठ नगरसेवक जयवंत भोईर यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती। त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात विकास निधी आमदार भोईर यांना उपलब्ध करून दिला। याच निधीच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक विभागात विकास कामासाठी आपण भरघोस निधी दिल्याची प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे। माननीय आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब, माननीय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्याकडे माननीय आमदार साहेबांनी सतत पाठपुरावा केला होता की कल्याण पश्चिमला आम्हाला भरीव असा निधी मिळाला पाहिजे आणि त्यांच्या मागणीनुसार कल्याण पश्चिम भागामध्ये जवळजवळ 19 कोटी रुपयाचा निधी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी माननीय विश्वनाथ दादा भोईर यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये सतत उद्घाटनाचा पाढा चालू आहे आणि आज त्याच धर्तीवर आज कल्याणमध्ये आगलावे भाग इथे दत्त मंदिर या भागात सुद्धा रस्ता कॉन्क्रीट करण्याच्या कामाचा आज शुभारंभ केलेला आहे आणि या शुभारंभ प्रसंगी नगरसेवक आपले श्रेयसजी समेल, इथले स्थानिक कार्यकर्ते जतीनजी प्रजापती आणि इथले सर्व सहकारी आज यांच्या उपस्थित हा उद्घाटन संपन्न झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण।